नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रविवारचा व्हिडिओ आहे हा आणि रविवारी बघा सकाळी सकाळी ना नाश्त्याची थोडीशी अशी जी लगबग आहे तर ती चालू असते आणि त्यातल्या त्यातही आजचं माझं असं होतं की नाश्ता बनवायचा की स्किप करायचा असा काहीसा गोंधळ माझा चालू होता. कारण एकतर आज उठायला ना थोडासा उशीर झाला होता. म्हणजे रोज तर लवकरच उठते मी, पण रविवारचा दिवस असतो थोडासा निवांत, टिफिन वगैरे काही लागत नाही, तर त्यामुळे मग थोडासा उशीर होऊन जातो उठायला. तर आज झोपून उठायला 7:30 वाजले आणि त्यानंतर मग असं वाटतं की घरातले कामंसुद्धा करायचे आहेत, स्वयंपाकसुद्धा असतो. तर नाश्ता बनवू की स्किप करू असं काहीसं माझं चालू होतं. तर हे म्हणाले की हलकासाच नाश्ता बनवूयात, तर तू सगळं तयार करून दे आणि त्यानंतर मी फोडणी करून देतो म्हणून. तर इथे हात बघून तुम्हाला कळलंच असेल की म्हणजे जी पोह्याला फोडणी आहे तर ते कोण करत आहे म्हणून. तर अर्थातच माझे जे मिस्टर आहेत तर त्यांनी पोह्याला इथे फोडणी करायला घेतली. आणि बघा रविवारचा जो दिवस आहे ना तर तो एकतर ना म्हणजे खरंच खूप ना हेक्टिक असतो. आपण विचार करतो की रविवारचा दिवस निवांत असतो आणि टिफिन पाणी वगैरे लागत नाही, तर थोडंसं आपण झोपूनसुद्धा उशिराच उठतो. म्हणजे रोज 5:30-6च्या दरम्यान, 6 सव्वा 6च्या दरम्यान उठण्याची सवय आहे मला. कधी 5:30ला कधी 5ला सुद्धा उठते. तर यांच्या टिफिननुसार माझं उठण्याचं जे रुटीन आहे तर ते ठरलेलं असतं. पण रविवारच्या दिवशी टिफिन वगैरे काही होतं नाही, तर त्यामुळे मग थोडंसं म्हणजे 6:30पर्यंत मी उठून जाते. पण आज ना झालं असं की अलार्म जो आहे तर तो स्किप करून सरळ 7:30ला डोळा उघडला आणि उठल्याच्या नंतर मग रविवारचं बघा आपलं एक असतं की बेडशीटा वगैरे चेंज करायच्या आहेत. रविवारचे थोडेसे मुलांचे टिफिन वगैरे आहे तर ते सुद्धा त्यांच्या बॅग वगैरे धुवायचे असतात. असं बरंचसं काय काय चालू असतं. तर त्यामुळे माझं सकाळचं ते काम चालू होतं आणि यांनी पोह्याला फोडणी करून घेतली. आणि खरं सांगते इतका छान पोहा बनवला होता. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला ना थोडंसं गार्डनचं काम होतं. म्हणजे झाडांची रिपोर्टिंगसुद्धा करायची होती आणि स्पेशली म्हणजे आज झाडांना खतसुद्धा द्यायचं होतं. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मी झाडांना कोणतं खत देते आणि फुलांच्या झाडांसाठी स्पेशल म्हणजे फुलांना छान असे कळ्या याव्या, फुलं यावेत, तर त्यासाठी मी सध्याच्या याच्यामध्ये कुठलं खत देत आहे तर तेच तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नर्सरीमधून ना मी काही झाडं आणले होते. तर सध्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते की बाल्कनीमध्ये आता जे आहे तर ते ऊन ना बऱ्यापैकी येतं. तर त्यामुळे सध्या आता या बाल्कनीमध्ये मला ना सगळे असे फुलं झाडं लावून घ्यायचे आहेत. कारण बघा शोचे झाडं आपण कितीही महागडे शोचे झाडं लावले आणि कितीही शोचे झाडं टाकले, ऑर्नामेंटल प्लांट्स टाकले, पण तरीही सुद्धा फुलांच्या झाडांची शोभा ना ती फुलांच्याच झाडांना येते. बाल्कनीमध्ये जेव्हा खूप छान अशी फुलं येतात ना त्यावेळेला बघा बाल्कनी ना इतकी छान दिसते. तर त्यामुळे सध्या तरी ना मला फुलांच्या झाडांची खूप अशी आवड लागलेली आहे. खूप असा जो छंद आहे तर तो फुलांच्या झाडासाठीचा माझा चालू आहे. तर तेच एक एक करून आता फुलांचे जे झाडं आहेत तर ते माझे आणणं चालू आहे. तर मागे ना अगदी असा ना पीच कलरचा जो रोज आहे तर तो मी आणलेला होता. सोबतच एकदम मेहरून रंगाचा बटन गुलाबसुद्धा आणलेला होता. तर यावेळेला म्हटलं छान असे हे जे वेगवेगळ्या रंगाचे गुलाब असतात तर त्यामध्ये पिवळा गुलाब आणि अगदी असा गुलाबी रंगाचा गुलाब ना मी घेऊन आलेली होती. तर 2-3 दिवस झाले होते यांना, तर म्हटलं चला रिपॉटिंग करून घेऊयात म्हणून. कारण बघा त्या कॅरीबॅगमध्ये जेव्हा ते झाडं असतात ना तर त्यांना ना 2-3 दिवसामध्ये रिपोर्टिंग करून घेतलेलं बरं असतं. कारण जी कुंडी आहे तर एकदम अशी सफिशियंट जागा होऊन जाते त्यांना. आणि नर्सरीवाल्याकडे तर बरेच दिवसपर्यंत राहतात, पण तिथे बघा त्यांची ना प्रॉपर तशी केअर केली जाते, प्रॉपर तसं खत वगैरे दिलं जातं, त्यांचा मेंटेनन्स असतो. तर त्यामुळे कॅरीबॅगमध्ये नर्सरीवाल्यांकडे ना महिने झाडं चालतात. पण आपण घरी आणल्याच्या नंतर 3-4 दिवसामध्ये त्यांची ना रिपोर्टिंग करून घ्यायची. त्यांना खूप दिवसपर्यंत ना असं कॅरीबॅगला ठेवायचं नाही आणि आणल्या लगेचसुद्धा त्यांची रिपोर्टिंग करायची नाही. नाहीतर बघा झाड ना लवकर खराब होतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, नर्सरीतून झाड आणलं की लगेच आपण ना रिपोर्टिंग करायला घेतो, पण तसंसुद्धा करायचं नाही. एकतर बघा झाडांना जेव्हा आपण घरी आणतो ना तर त्यांचं सगळं जे वातावरण आहे तर ते सगळं चेंज होऊन जातं. कारण नर्सरीतलं वातावरण वेगळं, आपल्या घरचं वातावरण वेगळं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नर्सरीमध्ये खूप साऱ्या झाडांसोबत राहण्याची सवय असते झाडांना.
त्यांच्यामध्ये बघा म्हणजे त्या बोलून दाखवत नसतील आणि त्यांना भावना व्यक्त करता येत नसल्या तरीही सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्यांना एक ना ती सहवासाची सवय असते, तर त्यामुळे लगेच रिपोर्टिंग करायची नाही. तर 2-3 दिवस झाले होते, तर मी त्यांना ना रिपोर्टिंग करून घेतलं. आणि त्यानंतर बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये मी झाडांना कुठलं खत देत आहे, तर जे युरिया आणि DAP असतं, जे ग्रॅन्युल्स असतात, तर ते सध्या माझं देणं चालू आहे. म्हणजे वर्मी कंपोस्टसुद्धा टाकते मी, पण फुलांची जे झाडं आहेत ना, तर त्यांच्यासाठी असं ना थोडंसं स्ट्रॉंग फर्टिलायझर हवं असतं. साध्या झाडांना तर खत दिलं नाही दिलं काही फरक पडत नाही, पण जे फुलांची झाडं आहेत तर ते खत दिल्याशिवाय त्यांना फुलं काही येत नाहीत. तर त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे झाडांना खत देणं हे माझं नेहमीचं झालेलं आहे. आधी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचे की मी झाडांना कुठलंही खत देत नाही आणि ते अगदी बरोबर होतं. झाडांना मी कुठलंही खत देत नव्हती. पण आता सध्या जेव्हापासनं माझ्या बाल्कनीमध्ये फुलांची झाडं आलेले आहेत, तर तेव्हापासनं झाडांना वर्मी कंपोस्ट, शेणखत किंवा मग हे जे युरिया आणि DAP असतं, तर ते खत म्हणजे हे दुसरा फेर आहे हा. इथून 15-20 दिवसाच्या आधी आम्ही ना झाडांना जे युरिया आणि DAP आहे तर ते खत दिलेलं होतं आणि त्यांना बघा अगदी डायरेक्टली द्यायचं नाही. त्यांना आधी ना पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं. म्हणजे 3-4 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी 2-3 मुठ्ठी आपण म्हणू शकतो, तर तितका युरिया त्यामध्ये घालायचा. किंवा जर मिक्सर तुमच्याकडे असेल युरिया आणि DAP, बऱ्याच ठिकाणी बघा जे खतांची दुकानं असतात ना, तर त्यामध्ये आपल्या घरगुती गार्डनसाठी ना ते लोक 1 किलो 2 किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला ना ते खतं जे आहेत तर ते देतात. तर तसेच ना हे घेऊन आलेले होते. तर पाण्यामध्ये छान असं डायल्यूट करून घेतलं. 3-4 लिटर पाण्यामध्ये 2-3 मुठी तो जो खत आहे तर तो त्यांनी टाकला. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अगदी एक छोट्याशा ग्लासचा अमाऊंट, म्हणजे खूप असं भरगच्च पाणी टाकायचं नाही, अगदी छोट्याशा ग्लासचा अमाऊंट एवढा त्यांनी तिथे ना पाणी टाकायला घेतला. कारण बघा जे शेतामध्ये आपण डायरेक्टली खत देतो, तर शेतामध्ये म्हणजे अगदी असं खाली सगळे झाडं लागलेले असतात आणि त्यांची कॅपॅसिटी असते सगळं हे खत जे आहे तर ते ॲब्झॉर्ब करून घेण्याची, त्याला शोषून घेण्याची. पण आपले कुंडीतले जे झाडं आहेत तर ते तितक्याच मातीपुरते लिमिटेड असतात आणि तितक्याच मातीमध्ये त्यांना सर्वाईव्ह करायचं असतं, पोषक तत्त्वसुद्धा घ्यायचे असतात. तर त्यामुळे एक मेजरमेंट घेऊनच त्यांना जे लिक्विड फर्टिलायझर आहे तर ते टाकायचं. तर बघू शकत असाल तुम्ही अगदी छोटासा ग्लास आहे, जसे चहाचे वगैरे कपं असतात ना, तर चहाच्या कपाने 2 कप पाणी त्या ग्लासांमध्ये येणार, तर इतकं छोटंसं ते ग्लास आहे आणि तितकंच पाणी बघा झाडांना दिलेलं आहे. इथून 15-20 दिवसाच्या आधी आम्ही या झाडांना पाणी दिलेलं होतं आणि त्यानंतर झाडांना खरं सांगते इतके छान असे फुलं आले आहेत ना, इतक्या छान अशा कळ्या आल्या आहेत. जास्वंदाचं झाड मी समोर तुम्हाला दाखवेन की त्यामध्ये किती साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. तसं तर बघा पावसाळ्याचं जे वातावरण आहे ना, तर ते फुलझाडांसाठी अगदी असं सफिशियंट वातावरण असतं. पण तरीही सुद्धा जेव्हा आपण कुंड्यांमध्ये झाडांना पाणी टाकतो ना, तर मातीतले जे पोषक तत्व आहेत तर ते पाण्याद्वारे खाली वाहून जातात आणि त्यानंतर मग ना ती जी माती आहे तर ती ना अशी निष्क्रिय होते आणि झाडांना फुलं येत नाही. तर म्हणून मग झाडांना वारंवार वरचेवर आपल्याला जे खत वगैरे आहे ना तर ते द्यावे लागतात. तर सध्या तरी 15-20 दिवसातून महिन्याभरातून एकदा तरी ना झाडांना असं हे जे युरियाचं लिक्विड फर्टिलायझर आहे पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं आणि ते तुम्ही झाडांना देऊ शकता. तर त्यानंतर जे झाडं आहेत तर ते खरंच खूप म्हणजे असे ना फुलं येतात त्यांना आणि कळ्यासुद्धा येतात. तर ह्या 2 रंगाचे जे गुलाब आहेत तर ते मी आणलेले होते आणि आधीचे सुद्धा 1-2 गुलाब आहेत, तर त्यांनासुद्धा छान असे फुलं आलेले होते आणि फुलं सुकल्याच्या नंतर मग मी काय करते त्यांना ना कट करून घेते. आणि त्यानंतर बघा जे जास्वंदाचं झाड आहे तर त्याला तुम्ही बघू शकता इतक्या छान अशा कळ्या आलेल्या आहेत आणि रोजचे ना 3-4 फुलं या झाडाला येतात आणि ते फुलं ना मी झाडांवर ठेवत नाही, त्यांना ना तोडून घेते आणि छान अशी देवांना अर्पण करते. कधीकधी 1-2 फुलं राहूसुद्धा देते, कारण झाडांना ना फुलं असले ना तर बघायला छान वाटतं आणि आपलंसुद्धा मन प्रसन्न होतं. आणि झाडांच्या फांद्यांना तुम्ही बघू शकत असाल एका फांदीला इतक्या कळ्या आल्यात आणि इथे पूर्ण फांद्या मी तुम्हाला दाखवल्याच नाही आहेत, कारण व्हिडिओ बघा खूप लांब होतो ना, तर त्यामुळे मग त्यामधून ना काय पार्ट ना असा कट करावा लागतो, तर त्यामुळे. तर बाल्कनीचं काम आमचं चालूच होतं. तितक्यातच माझ्या काकाची मुलगी म्हणजेच माझी बहीण जी आहे तर ती घरी आलेली होती. तशी ती सकाळीच आलेली होती आणि मुलाला इथे ठेवून तिला ना बाहेर कुठेतरी काम होतं तर ती तिकडे गेलेली होती. तर सायंकाळच्या वेळेला ती आलेली.
तर तिच्यासाठी इथे चहा वगैरे ठेवणं माझं चालू आहे. आणि आज ना सोबतच एक छानशी अशी रेसिपीसुद्धा मी बनवणार आहे. आणि कदाचित याच रेसिपीच्यामुळे सकाळचा जो नाश्ता आहे तर तो स्किप करण्याचा विचार माझा चालू होता. कारण सकाळीसुद्धा बघा आपण ना खूप असा हॅवी नाश्ता बनवतो आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा खूप असं हॅवी होतं. तर मग ना एकतर आता वातावरण जे आहे तर ते अगदी असं म्हणजे पावसाळ्याचं वातावरण आहे आणि आपली जी पचनशक्ती आहे तर ती थोडीशी या दिवसांमध्ये ना मंदावते. तर त्यामुळे कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होतं की सकाळचा जो नाश्ता आहे तर तो स्किप करायचा म्हणून. पण यांनी तो जो पोहा आहे तर तो बनवला होता. त्यानंतर आज मी बनवणार आहे छोले भटुरे. तर त्यासाठी बघा आधी मी ना छोले छान असे बॉईल करून घेतले आणि भटुरे बनवण्यासाठी ना मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं ना गव्हाचं पीठ घातलं आहे. तर त्याला ना छान असं दही आणि मीठ टाकायचं आणि एक पाव वाटीच्या जवळपास ना दही घालायचं आणि पाण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे जो मैदा आहे तर तो 1 किलो आहे आणि अगदी एका छोट्या वाटीने ना तिथे मी गव्हाचं पीठ घातलं आहे, 1 पाव दही घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं असं त्याला ना पाणी टाकून नरम मऊसूत जो असा गोळा असतो ना तर तो बनवून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही ब्रेड वगैरेसुद्धा टाकू शकता. म्हणजे जे भटुऱ्यांचं पीठ आहे तर त्यामध्ये ना ब्रेड वगैरेसुद्धा आपण टाकू शकतो. तेलाचं जे मोहन असतं तर ते सुद्धा घेऊ शकतो. पण मी ते वगैरे काही घेत नाही. अगदी साधं असं जे पीठ आहे तर ते मी इथे भिजवायला घेतलं. अर्थातच म्हणजे माझ्या काकाची मुलगी होती तर तिला घरी जायचं होतं. तर घाई होती तिच्याकडे तर म्हणून मग मी इथे ना पटापट ही जी रेसिपी आहे तर ती बनवायला घेतली. कारण म्हटलं जेवण करूनच जाशील म्हणून. तर आधी ना छोले फोडणी करून घेतले आणि सगळा मसाला बघा आयता असला ना की अगदी झटकेफट अशी जी भाजी आहे मग ती मसालेवाली असो किंवा ग्रेव्हीवाली भाजी असो तर ती फोडणी करून होऊन जाते. आणि मागच्या वेळेला बघा मी तुमच्यासोबत ना एक व्हिडिओ शेअर केलेला होता की आठवड्याच्या स्वयंपाकाचं नियोजन. तर तेच बघा मसाला वगैरे बनवून ठेवलेला असला की सगळा स्वयंपाक ना असा झटपट होतो. आणि खरं सांगते तुम्हाला अर्ध्या तासामध्ये ना छोले, बुंदीचा रायता, जिरा राईस आणि इथे जे भटुरे आहेत तर ते मी बनवायला घेतले आणि फक्त अर्ध्या पाऊण तासामध्ये इतका जो सगळा स्वयंपाक आहे तर तो मी प्रिपेअर केला. तर असं जर आपलं आधीच नियोजन असेल किंवा मसाला वगैरे आधीच वाटून ठेवलेला असेल ना तर कितीही ग्रेव्हीवाली भाजी असो किंवा कुठलीही भाजी असो तर ती ना झटपट बनते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. नंतर भेटूयात आपण. बाय. हर हर महादेव.